अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच गर्दी. राज्यासह विविध भागातून आलेल्या भाविकांची मोठी रांग. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक दाखल. संतनगरी शेगावला भक्तिमय स्वरूप. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत 3 दिवस उत्सव. जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य. 17व्या दिवशी जुहू चौपाटीवर कचरा जैसे थेच. लोकशाही मराठीकडून जुहू चौपाटीवर रियालिटी चेक. मुंबईच्या प्रसिद्ध पूर्णिमा रेस्टॉरंटकडून एफडीएच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान. कारवाई मनमानी बेकायदेशीरपणा केल्याचा आरोप. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग. एकूण 1222 सदस्य संस्थांपैकी 1182 संस्थांचे ठराव निवडणूक कार्याकडे प्राप्त. अतिरिक्त शुल्क आकारल्यास आधार आणि महा ई सेवा केंद्रांवर कारवाई होणार. सरकारी सेवा केंद्रांवर अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा आहे. हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमधील ग्रामीण रुग्णालयातील सफाई महिला कर्मचारी पगारावी नाहीत. 4 महिन्यांपासून थकीत पगार देण्याची मागणी. कर्जमुक्तीसाठी 1.1 लाख शेतकरी पात्र. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,738 आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या सुमारे 50,000 शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी जाहीर. शिव उड्डाण पुलाचं बांधकाम रखडलं. धारावी बचाव आंदोलनाने घेतली मध्य रेल्वे प्रशासनाची भेट. शिव उड्डाण पुलाचा एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत सुरू करू. रेल्वे अधिकाऱ्यांचं धारावी बचाव आंदोलनाला आश्वासन. नीट यूजी पेपर फुटी प्रकरण. सीबीआयकडून आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल. इन्स्टाग्रामसह प्रमुख डिजिटल कंपन्यांना समन्स. समाज माध्यमांच्या नियमांवर संसदीय समितीची सुनावणी. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांची दत्तदर्शनासाठी मोठी गर्दी. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं परिसर दुमदुमलाय. हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा दणकाय. हानखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणी प्रशासनाच्या हालचाली. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गंभीर दखल. साताराच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना नदीमध्ये विसर्ग. दिल्लीत अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्रजी जन्मोत्सव, हरित महोत्सव आणि हरित महाराष्ट्र सप्ताह. ड्रोनच्या सहाय्यानं 50,000 बियाणं बॉल्सची आकाशातून पेरणी आहे. ठाण्यातील गोडबंदर रोडवरील वाघबीळमध्ये दुचाकीनं अचानक पेट घेतलाय. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. दौंडच्या वणवणमध्ये 2 दुकानांना भीषण आग. आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे. विमान नसल्यानं प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी आहे. पुण्यातील तरुणाविरुद्ध पोक्सोसह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा. फिलिपाईन्समधील अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियाद्वारे लैंगिक छळ केल्याचा आरोप. ठाण्यात 3.4 कोटींचे मेफेड्रॉन जप्त. विक्रीसाठी आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. अनैतिक संबंधांतून कोल्हापूर शिरगावातील माजी सरपंच महिलेची हत्या. मृतदेह भिवंडीतून ताब्यात. डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात सेवानिवृत्त ओळखपत्र बनवून देतोच असं आमिष दाखवून फसवणूक. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला 5.98 लाखांचा गंडा. 16 कोटी रुपये खर्चून नदीवर बांधलेला पूल उद्घाटनानंतर 17 दिवसातच ढासळला. उत्तराखंडमधील देहरादूनमधील ही घटना. जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यानं जपानमधील अनेक भाग हादरलेत. भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचाही इशारा. ग्लासगो स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत निफाडच्या देवगावातील सर्वेश पुशारेची झेप. उंच उडी स्पर्धेत पटकावलं सिल्वर मेडल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.